सर्वप्रथम मळवली गावचे ग्रामदैवत शंभू महादेव आणि हनुमंतरायाला नमस्कार करून, तसंच सर्व मळवलीकर माता भगिनींना नमस्कार करून मी माझ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराचा शुभारंभ करतो. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये निवडून आल्यानंतर एखादा सदस्य नक्की काय काम करू शकतो? तर अनुसूची नंबर 1 आणि अनुसूची नंबर 2 जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 100 आणि कलम 101 नुसार साधारणतः एक 250 विषयावरती तो काम करू शकतो. त्यामध्ये रस्त्याचा मुख्य विषय असेल, अस्पृश्यता निवारण असेल, दलित वस्ती सुधारणा असेल, इमारती बांधकामे बांधणं असतील, सांडपाण्याची, स्वच्छतेची, तसंच पिण्याच्या पाण्याची, शेतीची, पशुधनांची, अशा अनेक विषयांचा समावेश आहे. आज मळवलीमध्ये वार्ड नंबर 3 असेल किंवा बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याचा प्रामुख्यानं अडचण असलेली दिसून आले. तर ते सोडवणार कसा मी प्रश्न? तर मुख्यमंत्री पानंद रस्ता योजनेमध्ये 1 किलोमीटर रस्ता करण्यासाठी साधारणतः 15 लाख रुपयाचं अनुदान मिळतं. आपल्या गावामध्ये उमराखोरा असेल, बोडरे वस्ती असेल, महाडिक वस्ती असेल, पवार वस्ती असेल, ढेमरे वस्ती असेल किंवा बादशाचा पूल असेल किंवा पिंपळाच्या वाड्यातील वाडकऱ्यांची घरं असतील, इथं बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याची अडचण आहे. त्याला साधारणतः 40 किलोमीटर रस्ता हा आपण मिनिमम लगेच एका दिवसात करू शकतो. 40 किलोमीटर गुणुले 15 लाख एवढा निधी आपल्याला कोणत्याही आमदाराची, खासदाराची, गरुड बंगल्याची असेल, शिवरत्नाची असेल किंवा राम बंगल्याची असेल, कुणाच्याही शिफारशी शिवाय लगेच मिळू शकतो. मळवलीमध्ये फिरताना प्रेमनगर 1, प्रेमनगर 2, तसंच इंदिरानगर ज्याला आपण चाळ म्हणतो, किंवा एस स्टेशनच्या पाठीमागेही बरीचशी दारूची दुकानं आढळून आले. 12-13 दुकानामध्ये काही वैध आहेत तर काही अवैध आहेत. तसंच एस स्टेशनच्या परिसरात खुल्या गांजा विकलेला दिसला. आपण मागच्या महिन्यात दारूचा दुष्परिणाम पाहिला. आपल्या गावातील मारुती मंदिरापासला शिंदे नावाचा एक मुलगा साप चावला आणि दारूचा नशेत त्याला न कळल्यामुळे तो एक्सपायर झाला. आपल्या गावातील बरीचशी कामे निकृष्ट दर्जाची झालेली होती, विशेषतः रस्त्यांची. जर एक माणूस ठामपणे भूमिका घेतली तर चांगलं काम कसं होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरिअप्पा जाधव यांनी स्वतः सगळ्यांशी वाकड होऊन बनवून घेतलेला त्यांच्या घरापासला रस्ता. शेतीला पाण्याची सोय व्हावी, शेत कायमस्वरूपी बागायत व्हावं यासाठी सरकार विविध योजना आणतं आणि त्यातलीच एक योजना रोजगार हमीतून विहीर पाणी. पण आज आपल्या गावातल्या दोन्ही पार्ट्यांच्या वादामुळे साधारणतः 50 विहिरींची बांधकामं बंद आहेत. 50 गुणुले 4 लाख साधारणतः 2 कोटी रुपयाचा निधी आपल्या गावाच्या भांडणामुळे माघारी जात आहे. प्रभू श्रीरामचंद्राकडे आपण पाहिल्यानंतर व्यक्ती कसा असावा, त्याचं चरित्र कसं असावं, चारित्र्य कसं असावं, राज्यकारभार कसा करावा, अशा अनेक गोष्टी आपल्याला कळतात. परंतु मळवलीमध्ये हिंडताना प्रभू श्रीरामचंद्राचं कुठंही मंदिर मला दिसलं नाही. तर ते मंदिराचं निर्माण करणं ही एक गरज आहे. गोरगरीब जनतेच्या पोटाला आधार मिळावा यासाठी सरकारनं अनेक योजना काढल्या. त्यातली एक योजना म्हणजे स्वस्त धान्य दुकान. आज आपल्या सोसायटीकडे जी दुकानं आहेत त्याच्या कारभाराबद्दलही बरीचशी प्रश्नचिन्ह आहेत. विनायक साहेबांच्या शेरी नंबर 2 कडे बंधाऱ्याकडे गेलो असता तिथं बोडरे वस्ती हा नावाचा भाग आढळून आला. तर त्या भागाचं नामकरण करणं गरजेचं आहे. तर माझी अशी इच्छा आहे की त्या भागाला छत्रपती संभाजी महाराज नगर बंधारा जाधव वस्ती असं नामकरण होणं गरजेचं आहे. तसंच तिथं बोडरे वस्ती ते गावठाण हे साधारणतः 8 किलोमीटरचं अंतर आहे. तिथे एखादी वस्ती शाळा आणि रस्ता ह्या दोन्ही मूलभूत गोष्टींची नितांत गरज आहे. मळवलीवरून मी ज्यावेळेस साळमुखवरच्या अनेक वाडग्यांना भेटी देत होतो त्यावेळेस तिथला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रस्ता.
तिथं अनेक शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण आहे. तर मुख्यमंत्री पानंद योजनेतून आपण साधारणतः एक 30 किलोमीटरचे रस्ते कुणाच्याही शिफारशीशिवाय जर शेतकऱ्यांमध्ये वाद नसतील तर येत्या 15 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो. मळवलीमध्ये पाण्याचे मुख्यतः 2 मोठे जिवंत तलाव आहेत. ज्याप्रमाणे आम्ही तांदळवाडीमध्ये आमच्या 32 एकराच्या शेत तलावामध्ये 5 पुरुष खोदून अख्ख्या गावाचा पाणी प्रश्न मिटवला, तसा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी त्या दोन्ही तलावामध्ये खोदकाम होणं गरजेचं आहे. तो एक निर्णय आपण सर्वजण मिळून घेऊ शकतो. ग्रामपंचायतच्या सहाय्यानं आपल्याला नकाशावर असणारे आणि नकाशावर नसणारे किंवा चालू वाटेचे रस्ते अशा अनेक रस्त्यांना नंबर देऊन ते रस्ते नकाशावरती घेता येतात. तर ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आपण रस्त्यांना नंबर देऊन ते रस्ते नकाशावर घेऊन रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी आपण मिटवू शकतो. या निवडणुकीमध्ये तांदळवाडी पंचायत समिती गणातून माझ्या बरोबर आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत जयश्री शिवराज कदम. त्यांचा चिन्ह आहे हाताचा पंजा. जयश्री त्यांचे शिक्षण BSc B.Ed असून त्यांचं माहेर मराठवाड्यातलं माजलगाव आहे. मागच्या वर्षी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे मराठ्यांचं आंदोलन मुख्यतः महाराष्ट्रावर पसरलं आणि त्याचं फलित म्हणून अनेक मराठा लोकांना कुणबीचे दाखले मिळाले. त्याचे एक लाभार्थी म्हणजे ह्या जयश्रीताई आहेत. या OBC आरक्षणाचे अनेक फायदे आहेत. काही शैक्षणिक असतील, आर्थिक असतील आणि राजकीयही असतील. आपल्या मळवली गावामध्ये विशेषतः कळसुले, घाडगे, शिंदे, जाधव ह्या सर्व फॅमिली कुणबी मराठाचं आरक्षण घेऊ शकतात. या इलेक्शन नंतर जयश्रीताईंच्या मदतीनं आणि मी स्वतः आपल्याला कुणबी दाखले कसे काढायचे किंवा आपण कुणबी दाखले काढण्यासाठी काय करू शकतो हे आपण ठरवूया. त्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये तांदळवाडी गणातून सौ जयश्री शिवराज कदम या मनोजदादा जरांगे पाटलांच्या भगिनीला हाताचा पंजा या चिन्हावरती मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा. तसंच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये मला म्हणजेच ॲडव्होकेट पृथ्वीराज शहाजीराव पाटील व तांदळवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार जयश्री शिवराज कदम यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा. पंजाच्या समोरील बटन दाबून आम्हा दोघांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती.